शांता, एक मिनिट इकडे ये. ऐक मी काय म्हणतो आता. बोला ना, काय म्हणणं असेल तुमचं? चहा टाक, हेच म्हणणं असतं तुमचं सकाळी तीनदा. दुसरं काय म्हणणार आहे तुम्ही? हा, चहा तर टाकस तू आता. आता मी काही शेतात चाललो नाही, मी चाललो आता बाजारात. आंबे काढायचे तर बघावं लागन काढायला कसं काढायचं, काय करायचं. का ती हे येते ते शिड्यावाली एक ती गाडी येते, ती काढून टाकायची का माणसं बोलवायची का बघतो मी आता जरा इकडं तिकडं चर्चा करून. आणि भाव काढून येतो जरा आंब्याचा लगे. आणि लागलं तर लाला भाऊंना घेऊन चाललो मी सोबत, त्यांना घेऊन जातो. टाक तू चहा टाक आणि मग दुपारी जेवायला येईन मी घरी डायरेक्ट. हां, गाडी चालती ना हो, गाडी आणून घेतली तरी चालती. पण आता गाडीवर चढून तेच लावून देणार का? ते फक्त गाडी आणून देणार आणि आपण चढून काढायचे आंबे. कसं असतं ते बघा बाबा, तुम्ही नका चढजो वरती. आपल्याला काही सवय नाही काही झाडाबिडावर चढायची, असं काढायची त्याची. मग ज्याला का सवय असेल ते काढून देता बरोबर चढू. आणि आज ते करूनच या. आंबे वाया चालले, एक तर काही खाली पडू लागले, नाही तर मग चोरीची त्याची पण भीती आहे. तसं करून घ्या मग आज. हो, ते करतोच मी. आज त्याच्यासाठीच चाललो मी खास. लाला भाऊंना पण विचारून घेतो, त्यांचे पण 2 झाड आहे ना, त्यांना पण काढायचे असतील तर ते काढून घेतील. घरी किती ठेवायची मग? मला द्यावं लागेल ना मैत्रिणींना, 2-4 का होईना. आता गप्पा मारता कितीकदा म्हटलं त्या मला, शांताबाई आंबे नाही काढले का व, शांताबाई आंबे नाही काढले का व, शांताबाई आंबे नाही काढले का व, असं म्हणत होत्या ते मला. मग किती ठेवायचे म्हणता, काही केलं का नाही विचार? आता पहिले होतात किती ते बघू दे मला. जाऊ तर दे पहिले, मला बघू तर दे. काही अंदाज पण नाही काढला मी. आता ते किती वरती ठेवले माकडांनी, किती खाल्ले ते पण बघावं लागेल. अर्धे असतील तर ते खाता येत नाही, ते आपल्याला टाकून द्यावं लागेल गुरावासरांना. त्यामुळे बघू दे मला पहिले. आता पहिलेच नको काढू काय किती ठेवायचे आणि काय ठेवायचे ते. बरं, मग तुमच्या हिशोबाने बघा, मग पहिले काढून घेऊ आणि मग करू. ठेवते मी, चहा ठेवते, मग पुन्हा उशीर होईल तुम्हाला जायला. पुन्हा किरकिर घालतील माझ्या मागं. अगं शांता, हा ऐक ना. काय हो तुमचं? एका बसनी सांगतच नाही. ऐकणं करत 4 कामं राहून जातं माझे. होत पण नाही मग कामं पटपट. सांगा काय सांगता? अक्काचा फोन आला होता, गमू नाही लागलं म्हणे तिकडं, कर म्हणे मला बोरसं लागू लागलं म्हणे. मग मी म्हंटल येऊन जा 2-4 दिवस. बरं केलं ना, तर बोलवलं तर येऊ द्या ना. मग मी कधी नाही म्हणते यायला कोणाला. तू नाही म्हणत नाही आणि तू नाही म्हटली तरी काही फरक पडत नाही. पण सांगतो तुला का येईल म्हणून नका, 1-2 दिवसात 2-4 दिवसात येऊन जाईल बाबा. आता कधी येते ते नाही सांगितलं तिने मला, पण येऊन जाईल. चालतं नाही, येऊ द्या. बरेच दिवस झाले तशी अक्का आले नाही. आणि मी फोन लावून घेईन ना, मी तुम्हाला एकदा त्यांना लावून घेईन काय कशा आहे, येऊन जा म्हणून. चालतं मग. बरं झालं का आता सगळं सांगणं? जाऊ का आता मी चहा टाकायला, का पुन्हा मागून आवाज देतान ए शांता म्हणून? काही असेल तर सांगून द्या. नाही काही नाही, झालं माझं बोलणं सगळं, जय निघ. अरे हो शांता, हे ऐक ना. काय हो, सांगितलं ना तीनदा मागून आवाज नका देत जाऊ म्हणून. एकदा सांगून घेता म्हणून. कशाला त्रास देता मला? बिलकुल नाही आवडत तीनदा आवाज दिलेलं. एका बसने बोलून घ्यायचं तर. ते तिकडं मी काहीतरी ठेवलेलं असतं गॅसवर, दूध असते, पोळी असते, तुमचं चालतंय शांता. हो ना, तर काय, एक तर ती पोळी कर पण दूध जाईन आणि तुमचं बोलणं नाही ऐकलं तर तुम्हाला राग येईन. म्हणजे सगळीकडून गच्छन ती माझीच आहे बाबा. मला असं आवाज नका देत जाऊ. एक तर एकदा बोलून सगळं बोलून घेत जा. काय आता काय म्हणत होते? पुन्हा चिडलं तर माझं तोंड दिसतं. काय म्हणत होते तुम्ही? अगं चिडू नको. मी काय म्हणत होतो का तू रागवली ना, चिडली का, तुझा चेहरा असा फुगतो तर तू अजून सुंदर दिसती मला, म्हणून म्हंटल, म्हणून ते सांगायला मी तुला आवाज दिलता. बाकी काही नाही. टाक चहा टाक. हट, काही पण पानसटपणा करत राहता. चिडायला लावता पहिले आणि नंतर म्हणता सुंदर दिसती म्हणून. बरे का लाला भाऊ, काय चाललं मग? आपण म्हणजे डॉक्टर साहेब, आपण टेन्शन घेत नाही, टेन्शन देत नाही. मस्त 2 टाइम जेवायचं, मस्त 3 टाइम चहा प्यायचा आणि वावरातलं काम करायचं शेतातलं. आपण मजेत. तसंच तर राहावं लागतं लाला भाऊ. आता तुमचं चांगलं आहे, शेतात काम वगैरे करता, तुमचा आपोआप व्यायाम होऊनच जातो. आमच्या सारख्यांना काय बसून काम आहे खुर्चीवर.
आम्हाला जास्तीचा व्यायाम करावा लागतो, नाही केला तर बिमाऱ्या जडता. चांगले चांगले, शेतातलं काम जास्त चांगले. हो मग काय तर चांगलंच आहे. आज इथं कस काय पण डॉक्टर साहेब? गाडी खराब झाली तर रिक्षाची वाट पाहू लागलो बाबा, सोडन म्हणून तिकडं. गाडी नेमकी खराब झाली उन्हात आणायची. अच्छा असं का? बर बर बर. अरे लाला भाऊ, डॉक्टर साहेब, बरं झालं का भेटले इथं. काय चाललं डॉक्टर साहेब, कसे? मजेत बघा रामभाऊ, एकदम मजेत. तुम्ही सांगा तुमचं काय चाललं, शेती पाणी बरी आहे का? हो हो हो, तेच कामासाठी आलो तू लाला भाऊंकडे. बोला ना रामभाऊ, काय म्हणता? काय काम काढलं म्हणे आमच्याकडं? काही खास नाही. मी म्हणतो का चला ना माझ्यासोबत बाजारात जाऊन येऊ. ते शिडी लावायची, वरतून झाडावर आंबे काढून घेतो म्हटलं आता. चांगले पकले विकून टाकता येतील, काही घरी ठेवता येतील. माकडं चढू चढू खराब करू टाकले ते, खराब करू लागले ते. चला म्हणतो मग. शिडी शिडी बघता का यावेळी मग? चला मग, मी पण बाजारातच चाललो होतो. मी पण विचारून घेतो मग काय भाव आहे ते. आता माझे पण काढायला येतीलच ना मग. चला मग. शीला, मी काय म्हणते, दे बरं एकदा फोन लावून. शिल्पाशी बोलून घेते 2 शब्द. हां देते. श्वेताला फोन लावून देते आणि मी जाते बघ. आता जरा आंबे घेऊन येते आणि मग रस वगैरे करते आज तुला मस्त. फोन लावून देते, तू बोलत बस. जाऊन येते ना मी. ये ना शीला, काय म्हणते, एकटीच आली का? आणि काकील घेऊन नाही आली का? नाही व शांताबाई, तर मी दुसऱ्याच कामाने आली तुझ्याकडं. तर आता आई आली आहे ना, तर मस्त आंब्याचा रस करू म्हणतो. तर बाजारात ना कशाला आणायची म्हटलं, तुम्ही काढून घेतले असतील ना आंबे, तर तुमच्या इथून घेऊन घेऊ म्हटलं. विकतच पैसे देऊन देते मी तुला. जे बाजारचा भाव आहे का तो घेऊन घे, पैसे देऊन देते. आता पैशाचं काय काढलं, घेऊन जा ना. पण बघ बेशीला, घरी नाही आणून ठेवलेले आंबे आहे. आता आपले राणीचे पप्पा गेलेले तिकडंच हे करायला, आंबे काढायला. काय करायचं, कसे काढायचे ते बघायला. तर मग आपल्याला जावं लागेल का आणायला, तुला आणि मला जावं लागेल का. जे कुणी येत असेल ते जाऊन घेऊन येऊ, असं करावं लागेल. काढून ठेवलेले नाही घरी. चलत असाल तर चला मग. माझ्या पण डोक्यात होतंच का जे भेटन ते थोडेफार घेऊन येऊ म्हणून. आपण घरच्यासाठी काढतीन तेव्हा काढतीनच मग, असं म्हणत होते मी. चल बघ मग, मी थैला घेऊन येते आणि जाता जाता मालाला त्यांना सांगून देते. 2-5 जणी ज्या ज्या चलायच्या त्या चला म्हणते मग. चल मग या बरं पटकन, 1 तासात निघू मग आपण, तासाभरानी. चालतं शांताबाई, चालतं. शांताबाई, आंबे तर लय सुंदर आले बाई. टपोरे टपोरे मोठे मोठे काय पकले व शांताबाई. खरंच काय मस्त बहार आली बाबा शांताबाई, खरं मस्त बहार आली, एक नंबर लगे. म्हणूनच तर म्हटले ना चला म्हणून, सगळे जाऊ सांग मग घेऊन येऊ म्हणून. मज्जा येते. बनवू काही पदार्थ, डबा पार्टी करू वाटलंच तर. शांताबाई मस्त गड्या. आता असे एक पदार्थ आठवायले. आता फक्त एक आंबे घेऊन जाऊ दे घरी, मग बघ कसे एक पदार्थ करू आपण सगळे, आणि खरंच डबा पार्टी करू. काही म्हणवं शांताबाई, पण तुझं मन लयच मोठं आहे. नाहीतर आजकालच्या दिवसांमध्ये म्हणजे असं एवढा बहार आलेल्या आंब्यांना कोण आणतं व शेतामध्ये. नजर पिजर लागण्याच्या भीतीने नजर लागती, कुणी चोरीचा कार्य करतं. खरे बाई, तुझं मन लय मोठं आहे. सगळेच नाही आणू शकत असं आपल्या मैत्रिणींना शेतामध्ये डायरेक्ट. आणि पुन्हा तू म्हणती लागल तेवढे घेऊन जा म्हणती. आता त्याच्यामध्ये लपून ठेवण्यासारखं काय आहे बरं शीला? निसर्गाचं देण आहे ते, आमची मेहनत आणि निसर्गाचं देण आहे. बागायती एकदा लावली आणि मग कसं सगळं निसर्गावरचा खेळ आहे त्याचा. आता तुम्हाला सोडून खाणं म्हणजे ते काय गोड तरी लागन का बरं मला? मिळून मिसळून खाल्लं आणि जाणार आहे की बाजारात. सगळं थोडी मी वाटणार आहे.
पण आपल्या लोकांना वाटलं म्हणजे कसं की चला बाबा आनंद राहतोय, ते पण आपल्याला आठवणीत ठेवतात बाबा का शांताबाईच्या बागेतला आंबा असा आहे तसा आहे किंवा देती म्हणून. आता तूच बघ बरं किती 4 शब्द चांगले बोलले माझ्यासाठी, माझ्या मनाला एकदम आनंद झाला. मग हे तिकडं काय बघून राहिली बरं तिकडं? आता इथं आपण इथं सगळ्याजणी बघू लागलो आणि तिचं लक्ष पार तिकडच आहे. आल्यापासून ती तिकडच बघती. शांताबाई शांताबाई ए शांताबाई, काय गप्पा ठोकत बसली व शांताबाई? इकडं बघ ना, तिकडं ते चोर तुझे आंबे चोरू लागले ना, तिकडं बघ ना जरा. पळावं, पळा पळा, जोरजोरात पळा तिकडं. चला चला चला, खरंच ना. ए थांबा रे पोट्ट्याव, थांबा रे, कुठे पळाले रे? ए थांबा पोट्ट्यानो, थांबा थांबा. ए पकड ग त्यांना,